एकदा का उन्हाळा लागला किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांचं सुरू होतं काहीतरी खायला दे किंवा काहीतरी थंड हवं आहे. आपण भरपूर वेळा वेगवेगळ्या प्रकारचे सरबत बघितलेत, वेगवेगळ्या प्रकारची लस्सी पाहिलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमसुद्धा पाहिलेत. त्यातली त्यात मुलांच्या आवडीचा विषय म्हणजेच आईस्क्रीम. तर वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळे आईस्क्रीम त्यांना आवडतात. तर आपण रोजचं जे आपल्या घरी रतिबाचं दूध येतं तर त्यातलंच दूध वापरून आपण मस्त मार्केटसारखं आईस्क्रीम घरच्या घरी आपल्याला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपण करू शकतो. तर आता तुम्ही बघू शकताय अगदी मस्त त्यामध्ये अजिबात बर्फाची क्रिस्टलसुद्धा नाही आहेत. 2 वस्तू जर आपण मार्केटमधून एकदा आणून ठेवल्या तर त्यामध्ये बऱ्याच वेळा आपण आईस्क्रीम तयार करू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, अगदी अर्धाच लिटर दुधामध्ये अगदी मार्केटसारखं भरपूर असं आईस्क्रीम आपण घरी तयार करू शकतो. आणि ते सुद्धा जसं मार्केटमध्ये जसं टेक्स्चर असतं, चव असते, अगदी तसंच आपण घरी मस्त असं भरपूर प्रमाणात घरच्यांना पुरेल एवढं आईस्क्रीम आपण घरी करणार आहोत. तर बघा तशी चव तसंच टेक्स्चर आपण बाहेरून आणून अगदी मनसोक्त आपण खाऊ शकत नाही. आणि हेच आपण अर्धा लिटर दुधामध्ये जर तयार केलं तर भरपूर असं आपली अख्खी फॅमिली त्यामध्ये आपण एन्जॉय करू शकतो. तर 2 जर वस्तू आपण फक्त बाहेरून विकत आणल्या तर घरच्याच साहित्यात हे आईस्क्रीम आपण तयार करू शकतो. चला तर मग कसं करायचं ते पाहूयात. तर फक्त मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर फुल फॅट म्हशीचं दूध आहे हे. तर कच्चंच आहे, मी अजून तापवलेलं नाही. तुम्ही तापवलेलं असेल तरीसुद्धा घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा नाही तापवलेलं तरीसुद्धा चालेल. तर त्यातलंच मी आता अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे बाजूला. तर अजून तापवलेलं नाही. तर त्यामध्ये 2 चमचे मी कस्टर्ड पावडर आहे, व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे ही. तर त्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची. कारण गरम यामध्ये जर टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून थंड दुधामध्येच आपण ही कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे. तर आता ती बाजूला ठेवून द्यायची आणि इकडे गॅसवरती मी हे आता जे दूध आहे राहिलेलं तर ते आपण तापवून घ्यायचं. तर आता पूर्ण छान असं त्याला उकळी येईपर्यंत आपण हे दूध तापवून घेणार आहोत. तर पहिल्यांदा बघा हे दूध उतू येतं. तर उतू आलं की लगेच हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता 2 ते 3 मिनिट चांगलं दूध तापवून घ्यायचं आहे. म्हणजे उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे 2-3 मिनिट अजून जास्त. आता एकसारखं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तर दूध तापवताना मी पहिल्यांदा पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं आणि नंतर दूध टाकले, कारण मग खाली करपत नाही. आता बघा दुधाला 2-3 मिनिट झाले उकळी आलेली आहे. तर आता ही कस्टर्ड पावडर आपण चांगली मिक्स करून घ्यायची, कारण तळाशी जाऊन बसते आणि नंतर मग त्याच्या गुठळ्या होतात. तर आता चांगलं पुन्हा एकदा टाकायच्या अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता एका हाताने आपण एकसारखं ते त्यामध्ये दुधामध्ये टाकायचं आहे आणि एका हाताने विस्करच्या सहाय्याने आपण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. गुठळ्या जर झाल्या तर आपलं आईस्क्रीम चांगलं लागणार नाही, म्हणून एकसारखं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर बघा आता हे जे दूध आहे चांगलं दाटसर आपलं होतं. तर बघा आता घट्टसर दिसायला लागलेलं आहे. एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकताय तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा बरं, एकदम दाटसर दिसतंय दूध. आता गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केली आणि आता हे जे आपण कस्टर्ड पावडर आहे ती चांगली 5-1 मिनिट आपण व्यवस्थित शिजवून घ्यायची. आता एकसारखं हलवून ही कस्टर्ड पावडर शिजवून घ्यायची. तर बघा आता जवळपास 3 ते 4 मिनिट झालेली आहेत. तर आता बघू शकताय तुम्ही बघा हे दूध कसं घट्ट झालं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत साखर. तर साखर आपल्याला अर्धा लिटरसाठी आपण टाकणार आहोत 125 ग्रॅम साखर. तर मी अर्धी वाटी टाकते, म्हणजे ही 1 वाटी पूर्णतः 125 ग्रॅम भरती. तर मी अर्धी वाटी 2दा टाकते. तुम्ही एकदाच 125 ग्रॅम टाकली तरीही चालेल. तर आता साखर टाकल्यानंतर आपण हे अजून पुन्हा 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच कस्टर्ड पावडरसुद्धा छान शिजली जाते आणि साखर पण चांगली विरघळली जाते. तर मंद गॅसवरती आपण हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे, कारण कस्टर्ड पावडरचा वास कच्चा जर राहिलं तर त्याची चव चांगली लागणार नाही आईस्क्रीममध्ये. तर ही मस्त आपण शिजवून घेतलेले आहे बघा, तुम्ही बघू शकताय तुम्ही. त्याचं लगेच टेक्स्चर बदलतं आणि अगदी व्यवस्थित असं
छान असं दूध दाटसर दिसतं. तर आता मी गॅस बंद केलेला आहे. जवळपास 10 ते 12 मिनिट आपण हे शिजवून घेतलं आहे आणि हलवून आपण हे थंड करून घ्यायचं. तर आता बघा हे दूध थंड झालं आहे छान असं, तुम्ही बघू शकताय. अजूनच थोडंसं दाटसर दिसतंय. मग आता हेच पातेलं आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे 1 तासासाठी. आता जवळपास अर्धा ते पाऊण तास झाले आपण दूध फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आता तोपर्यंत आपण काय करायचं आहे, 1 वाटीत मी व्हिप क्रीम घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीची घेतली तरी चालेल. आपण केकला जी क्रीम वापरतो केक करण्यासाठी, वर आपण जे डिझाईन करतो तर तीच क्रीम आहे ही. तर ती 1 वाटी घ्यायची. आपली भाजीची वाटी जी असते ती 1 वाटी व्हिप क्रीम घेतलेली आहे मी. आता मी बीटरच्या साहाय्याने त्याला फेटून घेते. तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मिक्सरला लावू शकता. पण मिक्सरचं भांडं थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून घ्या आणि मग हे फिरवा. तर थोडासा जास्त वेळ लागेल त्याला. किंवा मग तुम्ही जे विस्करच्या साहाय्याने सुद्धा फेटू शकता, पण त्याला जास्त वेळ लागेल. पण बहुतांशी आता बऱ्याच जणांकडे हे बीटर असतं, कारण बरेच जण आता केक करतात घरी, त्यामुळे हे बीटर असतंच. तर या बीटरने आपण आता जवळपास हे 5-1 मिनिट छान असं फेटून घ्यायचं. तर बघा आता आपण केकवर जशी क्रीम टाकण्यासाठी जेवढं फेटून घेतो तेवढं फेटण्याची गरज नाही, पण थोडंफार कमी प्रमाणात पण छान अशी फेटून घ्यायची. तर बघा आता ही अशी आपल्याला फ्लपी कशी दिसते की नाही, मस्त असे आता ही फ्लपी दिसायला लागली. तर आता बघा 5 मिनिट झाले. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही फेटून घ्यायची. तर आता आपण 1 तास झालेला आहे दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर आता ते त्यामध्ये टाकायचं आहे. तर आता हे जे मिक्सिंग बाऊल आहे तो आता मला कमी पडतो आहे, त्यामुळे मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये टाकणार आहे. हे आपल्याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे. तर एकदा आपण आता हे त्यामध्ये टाकायचं आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक फूड कलर, पिवळा कलर आहे हा, ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं आहे आणि पुन्हा आपण 5 मिनिट आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे. तर बीटरच्या साहाय्याने मस्त आपण फेटून घेऊयात. बघा आता एकदम पातेलं अगदी गच्च भरायला आलेलं आहे. व्यवस्थित असं फेटलं गेलं आहे, फ्लपी झालेलं आहे हे मिश्रण. आता हे फॉईल पेपरने व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि 2 तासासाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर व्यवस्थित सगळीकडून पॅक करून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदाने व्यवस्थित रबर लावून किंवा काहीतरी त्याला व्यवस्थित बांधून पॅक असं फ्रीझरमध्ये 2 तासासाठी ठेवून द्या. तर आता 2 तास झालेले आहेत. बघा आता हळूहळू सेट व्हायला लागलेलं होतं हे आईस्क्रीम, पण पूर्ण सेट झालेलं नाही, थोडंसं पातळच आहे, तरी काही हरकत नाही. जर तुम्ही 3 तास जर ठेवलं तर पूर्ण सेट होईल. आता पुन्हा आपण हे फेटून घ्यायचं आहे. तर छान असं पुन्हा फ्लपी होईपर्यंत एकदा मस्त फेटायचं आहे. म्हणजे याचं टेक्स्चर जे आहे आईस्क्रीमचं आपण मार्केटमधून जसं आणतो अगदी स्मूथ मऊ असं जे असतं, त्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाहीत तशा. आता हे आईस्क्रीमचं जे फेटलेलं बॅटर आहे ते आपण आता डब्यामध्ये काढून घ्यायचं. तर माझ्याकडे बघा प्लॅस्टिकचे डबे आहेत. हे पार्सलचा डबा आहे एका. तर त्यामध्ये बघा तुम्ही बघू शकताय त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. बघा मस्त असं स्मूथ, अगदी आईस्क्रीमसुद्धा आपलं अगदी छान क्रीमी स्मूथ होणार आहे. तर व्यवस्थित असं हे भरून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल अगदी फ्लपी झालं आहे, पूर्ण भरलं आहे. त्यामध्ये पूर्ण हवाबंद झाकण लावून ठेवायचं आहे आणि पुन्हा आपण दुसऱ्या पण डब्यामध्ये काढून घेऊयात. तर बघा हा सुद्धा डबा पूर्ण भरलेला आहे. आता जे राहिले तेवढं दुसऱ्या आता डब्यामध्ये आपण काढून घेऊयात. आता व्यवस्थित त्याला झाकण पण असं हवाबंद पाहिजे, म्हणजे फ्रीझरमध्ये त्याचे आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत. आता तिसरा हा डबा जो आहे तो अर्धा भरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अर्धा लिटर दुधामध्ये आपलं आईस्क्रीम भरपूर प्रमाणात तयार झालेलं आहे. तर मी रात्रभर हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. म्हणजे 7 ते 8 तासासाठी आपण हे डबे फ्रीझरमध्ये ठेवायचे.
तर 7 ते 8 तासानंतर हे छान सेट होतात. आता तुम्ही बघू शकताय मस्त आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर 3 डबे बघा तुम्ही. आता आपण हा चमचा घेतला आहे मी, अगदी घरातलाच चमचा आहे, भाजीचा जो चमचा असतो तोच आहे, साधा सिंपल. तर त्याने आपण आता काढून घेऊयात. तर बघा मस्त असं आईस्क्रीम आपल्याला मार्केटमध्ये जसं मिळतं तसंच तयार झालेलं आहे. आता त्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकूयात. मी काजू, बदाम, पिस्त्यांचे काप टाकते. तर बघा छान असं आपलं हे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर अर्धा लिटरमध्ये आपण पूर्ण फॅमिलीसुद्धा मस्त एन्जॉय करू शकतो. आपण बाहेरून जर आणलं तर त्याला किंमत पण भरपूर असते आणि त्याच किमतीमध्ये आपण घरी भरपूर असं आईस्क्रीम तयार करून खाऊ शकतो. तर आता दुसऱ्या डब्यातला आपण काढूयात. तर बघा जसं आपलं फॅमिली पॅक मिळतं, आईस्क्रीम पॅक जे असतं तशाच पद्धतीने हे छान असं आपण डब्यातून काढलेलं आहे. त्यावरती मी ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि आता मस्त असे त्याचे काप करूयात. तर बघा छान त्याचा रंग पण अगदी मार्केटसारखंच आपलं आईस्क्रीम तयार झाले आणि अगदी सोप्या पद्धतीने, जास्त काही त्याचे इन्ग्रेडियंट आपण वापरलेले नाहीत. अगदी सहज कुणालाही जमेल असं हे आईस्क्रीम आपलं तयार होतं. कधीही मनाला वाटेल तेव्हा आपण करून खाऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.